तेव्हा मंडळी, या महाभारतात बऱ्याच गोष्टी घडणार आहेत पुढच्या 2-4 दिवसात। तिकडे उद्धव ठाकरे यांनी सांगली आणि मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभांची उमेदवारी आधीच घोषित करून टाकली आणि त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवार पक्षात अस्वस्थता वाढली। अशातच प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा काँग्रेसला एक खुलं पत्र लिहिलंय आणि जाहीरपणे नाराजी व्यक्त केली। महाविकास आघाडीतील लोकसभा जागा वाटप अद्याप जाहीर झालेलं नाही। काही जागांवरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। एकीकडे जागा वाटप रखडलं असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एका पाठोपाठ एक 2 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। सोमवारी उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा केली। सांगलीमधून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे। ही गदा आणि गदेबरोबर मशाल घेऊन आपल्याला सांगलीतनं एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे। चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी उद्धव ठाकरेंनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी घोषित केली होती। एका निष्ठेने आणि जिद्दीने जिंकणारच या निष्ठेने अमोल लढतोय। उद्धव ठाकरेंनी 2 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटलाय। कारण सांगली लोकसभेवर काँग्रेसनं दावा केला होता। मात्र सोमवारी उद्धव ठाकरेंनी परस्पर सांगलीत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली। कोल्हापूरच्या बदल्यात उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा घेतल्याचं बोललं जात आहे। एकीकडे काँग्रेस ठाकरेंच्या घोषणेवर नाराज आहे, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे। लोकसभा निवडणूक तोंडावर आहे। या किंवा पुढच्या आठवड्यात निवडणूक जाहीर होऊ शकते। महाविकास आघाडीनं आपापसात जागा वाटपाचं समीकरण निश्चित केलं नाहीये। मी आघाडीबाबत सकारात्मक आहे, पण जागा वाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेची बाब आहे। काँग्रेस शिवसेनामध्ये किमान 10 जागांवर तर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये 5 जागांवर समन्वयाचा अभाव आहे। शिवसेना उपाठ्या गटानं गेल्या वेळी जिंकलेल्या 18 जागांवर दावा केलाय। त्यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी चिंता व्यक्त केली आहे। जागा वाटपावर लवकरात लवकर चर्चा करावी अशी सूचना प्रकाश आंबेडकरांनी पत्रात केली आहे। तसंच आंबेडकरांनी खासदार संजय राऊतांवरही निशाणा साधलाय। जे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांना माझ्या सहीचं असणारं पत्र मी त्या ठिकाणी पाठवलं। ती सगळी हकीकत त्याच्यामध्ये नमूद केली आणि त्यांना ही विनंती केली की काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विकास आघाडीकडे ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला तरी आपण समझोता करूया। संजय राऊतांच्या विश्वासार्हतेवर प्रकाश आंबेडकरांनी सवाल उपस्थित केला, तर संजय राऊतांनी आंबेडकरांच्या आरोपाचं खंडन केलंय। मी काय खोटं बोललो हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। त्यांनी एक यादी दिली, त्या यादीतल्या 4 जागा त्यात माननीय शरद पवार होते त्या बैठकीला, उद्धव ठाकरे साहेब होते, बाळासाहेब थोरात होते। मी सोडून द्या, मी खोटं बोलतो, पण 4 जागांचा प्रस्ताव आम्ही दिलाय की नाही यात काय खोटं बोलण्याचा प्रश्न आहे। लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे, पण जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील घोळ काही संपायचं नाव घेत नाही। जागा वाटपाचं सूत्र अद्यापही निश्चित झालेलं नाही, त्यामुळे वंचितचा धीर सुटत चाललाय। त्यामुळे जागा वाटपावरून भविष्यात वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।